योगेश क्षीरसागरांच्या जाण्यामुळं पहिल्यांदाच असं होतंय की मागच्या कित्येक वर्षात किंवा नगर परिषद स्थापन झाल्यापासून, म्हणजे ह्याच्या अगोदर पण भाजप 95 ला सत्तेत होतं, त्याच्यानंतर 14ला सत्तेत होतं, आता सत्तेत आहे. परंतु ह्या ज्या काही निवडणुका त्या काळात झाल्यात, भाजपला बीडमध्ये म्हणजे पुरते सीट सुद्धा उभं करता आले नाहीत. मागच्या वेळेस काहीतरी 10-15 सीट त्यांना उभं करता आले. तर ह्यावेळेस दोघांच्या दृष्टीने एक गोष्ट चांगली झाली की भाजपला पण एक चेहरा भेटला, त्यांचे काही कार्यकर्ते भेटले उमेदवार उभं करण्यासाठी, आणि ह्यांना पण एक पक्ष भेटला. तसं आता उद्या कुणाचा उमेदवार, आता इथं 3 प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आहे, तो पण चांगला प्रबळ दावेदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आणि आता भाजप पण आला. आता आणखी उमेदवारी माघारी घेणं, आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आज सगळ्यात शेवटच्या दिवशी जाहीर झालेत.